खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये। सर्व चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मी घेऊन आलो मोठी अपडेट। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। पीक विम्याची रक्कम आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी पोर्टल अंतर्गत PMFBY संकेतस्थळामार्फत आता जमा होणार आहे। PMFBY संकेतस्थळ म्हणजे काय? प्रधानमंत्री फसल विमा योजना 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या 2 दिवसापासून सर्व जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 17,000 ते 35,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे। पीक विमा आपल्या खात्यामध्ये जमा आला आहे का नाही, पीक विमा आपला वेटेड दाखवता आहे का, पीक विमा कसा जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा संदर्भातील भरपूर प्रश्न शेतकऱ्यांच्या जनमनामध्ये आहे। 2025 सालचा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा 2025चा खरीपाचा पीक विमा जमा आलेला नाही। मग हा पीक विमा आपला कोणत्या खात्यावरती येणार, पीक विमा कधी येणार, पीक विमाची किती रक्कम आपल्याला सँक्शन झालेली आहे, या सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज माहिती घेऊन असतो। आता इथे 48 तासामध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2025 या 2 दिवशी पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। लवकरात लवकर पीक विमा जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहे। 2022, 23, 24, 25 पासून पीक विमा रखडलेला होता। आता हा पीक विमा जो आहे 15,000 ते 35,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। भरपूर जिल्ह्यांमध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर जून, जुलै, ऑगस्टमध्ये 12 लाख हेक्टर आणि त्यानंतर 14 लाख हेक्टर असं एकूण 30 लाख हेक्टरचं सरकारी आकडेवारीनुसार नुकसान झालं। यात प्रामुख्याने पीक जो आहे सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। या नुकसानीनंतर आता सरकारने जी काही हमी भाव आहे त्या हमी भावानुसार भरपाई देण्यास सुरुवात झालेली आहे। भरपाई देताना जी काही NDRFचे निकष आहे त्याबरोबर स्थानिक समितीने दिलेले रिपोर्ट आणि केंद्रीय समितीने दिलेले रिपोर्ट यांच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यावाईज जसं नुकसान झाले आहे त्यानुसार पैसे वेगवेगळे आहे। महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे विदर्भ असेल, मराठवाडा, जालना असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, या ठिकाणी 25,000 पासून 35,000 पर्यंत 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। बाकी सर्व ठिकाणी 50% पर्यंत नुकसान आहे। या ठिकाणी 17,000, 20,000, काही ठिकाणी 25,000 पर्यंत हेक्टरी। आता ही रक्कम जी काही वेगवेगळी आहे याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे जसं नुकसान झालेलं असेल, जसे NDRFचे निकष असतील त्यानुसार आता हे नुकसान, आता या नुकसानीची जी महसूल प्रशासन आहे यांनी सँक्शन केलेली रक्कम जी आहे ही 15,000 कमीत कमी आहे, म्हणजे 17,000 पर्यंत ते 35,000 पर्यंत सर्वोत्तम रक्कम हेक्टरी प्रमाणे आहे। येत्या काही दिवसामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रक्कम जी आहे ती वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। कारण पहिला टप्पा जो आहे हा काही ठिकाणी 15,000 ते 20,000 पर्यंत आहे, परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की एवढ्या कमी भावामध्ये जी काही आपण दिलेली रक्कम आहे ही सोयाबीन आणि कापूस असेल, तूर असेल यांना परवडणारी नाही। आता जिल्ह्यानुसार जर आपण यादी बघितला तर बघा, नांदेडमध्ये जो काही हमी भाव आहे हा समाधानकारक आहे। लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे येण्यास अजून सुरुवात झालेली नाही। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये 90% पेक्षा जास्त कमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण अपेक्षित आहे। लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत रक्कम अजूनही येणं अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अपेक्षित आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा आहे। बीडमध्ये सोयाबीन, कपाशीचा भरपूर पीक विमा मिळणं अपेक्षित आहे। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आपल्याला पाहायला मिळते। तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जालन्यामध्ये 25,000 ते 30,000, धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। व्हिडिओ जर आपणास आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाहायला मिळते। PMFBY या संकेतस्थळावरती ही सर्व माहिती उपलब्ध आहे। KYC कशी अपडेट करायची, त्यानंतर आधार, पॅन लिंकिंग कशी करायची, हे सर्व गोष्टी झाल्या तरच आपल्याला पैसे येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।